परत विद्यार्थ्यांवर हात उचलला तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, भाजपचा माज उतरून टाकू. जंतर मंतरवरून मनोज जरांगे पाटील कडाडले. जंतर मंतरवर मनोज जरांगे पाटील काय बोलले सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा का ही जागा सोडली तर सरकार तुमचं आंदोलन मोडून काढेल, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी दिल्लीतील जंतर मंतरवरील येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे यांनी भाजपवरती जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथं आलो. भाजप सरकार प्रत्येक वेळी गोरगरीब लोकांच्या लेकरांवरती अन्याय करते. यापुढेच्या काळामध्ये सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तर यांचं महाराष्ट्रामधील फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज पूर्णपणे उतरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आम्ही देखील आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केले होते. तिकडे देखील गोरगरिबांच्या लेकरांवरती, मायमाऊलीवरती, मुलांवरती आणि वृद्ध माणसांवरती पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला होता. आमच्यावरती देखील गोळ्या घातल्या होत्या. माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, तुम्ही फक्त ही जागा सोडू नका. सगळा देश तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही दुसरीकडे गेलात तर आंदोलन मोडून काढतील. हे सरकार आपण निवडून दिलेले आहे, हेच आपल्यावरती आज आपल्या लेकरांवरती उलटले आहे. त्यांना उलट करायची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आणि गोरगरीब जनतेमध्ये आहे, हे त्यांना ध्यानात नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना म्हणाले आहे.